आमटीसाठी मसाला भाजून घेते। तेल टाकलं, त्याच्यात कांदा टाकलाय, आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे। आता खोबरं टाकून घेऊ आपण। आता बघू शकता आपलं खोबरं पण चांगलं भाजलेलं आहे। आता हे काढून घेऊ। आता थोडे मी धने भाजून घेते। आता थोडे तीळ भाजून घेते। कच्चापणा जाईल आणि मसाला थंड झाला की आता आपला मसाला इकडं थंड झालाय, तो वाटून घेऊ। हा मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकून मी वाटून घेते। बनवून घेते। तेल गरम झाले, मी 3 चमचे तेल घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। आता मी याच्यात मोहरी टाकून घेते, जिरे आणि मोहरी। मोहरी आपली तडतडली बघा। आता आपण कढीपत्ता टाकू। लसूण टाकून घेऊ। आपण मसाल्यात टाकलेला आहे लसूण मसाला वाटताना, पण फोडणीत टाकला ना आमटीला चव अजून चांगली येते। आता लसूण आपला लाल झालाय। आता हा वाटून घेतलेला मसाला टाकते। आता मसाला चांगला भाजून घेऊ आपण, तेल सुटेपर्यंत। चांगला भाजलंय, आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। हळद पावडर, काळा मसाला, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। हा घरगुती मसाला आहे, 1.5 चमचे टाकलाय मी। कांदा मसाला अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि काळा मसाला 1.5 चमचा टाकलाय। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। धना पावडर थोडीच टाकली मी, कारण मसाल्यात धने वाटलेले आहे मी। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। आता हा मसाला मिक्स करून घेऊ। मसाला चांगला भाजून घेऊ। आता बघा तेल चांगलं सुटले। आता थोडंसं गरम पाणी टाकू। तर 5 मिनिट आपण भाजून घेऊ, म्हणजे कशी पाणी थोडं टाकलं ना मसाल्यात, मसाला टाकून घेतले की मग तरी छान येते।
तेल सुटलेलं आहे. आता मी इथं कुकरला डाळ लावली नाही, जास्त निघत नाही, त्याच्यामुळे मी इथं आपण जी डाळ शिजवली त्यातली थोडीशी वाटून घेतलेली डाळ आहे ती टाकू. आणि हे गरम पाणी करून घेतलेलं मी गरम पाणी टाकते. तुम्हाला जशी पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आता आमटीला आपण उकळी काढून घेऊ. त्यानुसार मीठ टाकून घेऊ. आमटीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आता इथं आपली आमटी तयार झालेली आहे. मस्त तरी आलेली आहे.